करोना खूप झपाट्याने आला आणि लॉकडाऊन संपलं तसा तो हळूहळू जाऊ लागला. करोनाची इंजेक्शन बऱ्याच लोकांनी घेतली नव्हती, म्हणजे जे 18 वर्षाच्या आतले मुलं मुली होते त्यांनी घेतली नव्हती, गर्भवती महिलांनी घेतलेली नव्हती आणि जे न्यू बॉर्न बेबी होते त्यांनी घेतलेली नव्हती. जर हा आजार हवेमार्फत पसरणारा होता तर मग यांनाही त्याची लागण झाली पाहिजे होती किंवा झाली असेल, हे काही मला माहित नाही. पण असं एक मनात संशय येतो की जर 18 वर्षाच्या आतल्या मुलांनी हे इंजेक्शन घेतली नाही, मग त्यांचं पुढे काय? आपण तर घेतलेली, आपला काही प्रश्न नाही, पण त्यांचं पुढे काय? आणि बघा, सर्दी खोकला आजही आपल्याला होतो, मग आपण डॉक्टरकडे जाऊ, त्याचं निदान कोरोनामध्ये होत नाही. ज्यांनी इंजेक्शन घेतली नाही त्यांनाही होतो, त्याही त्यांचं निदान कोरोनामध्ये आता सध्या तरी होत नाहीये. या कोरोनाच्या इंजेक्शनमुळे काय फायदा झाला हे मला माहित नाही, पण याच्यामुळे झालेले नुकसान म्हणजे या इंजेक्शनानंतर कॅन्सरचं प्रमाण, थायरॉइडचं प्रमाण, हृदयविकाराचे झटके आणि रक्ताचं प्रमाण कमी असणं शरीरामध्ये, हातापायांना मुंग्या येणं, त्याच्यानंतर विसरभोळेपणा, असं बरंच काही आहे ना ह्या इंजेक्शनानंतर झालेलं आहे, असं म्हणजे मला तरी वाटतं. आणि ज्यांनी हे इंजेक्शन घेतली नाही त्यांचं खूप खूप अभिनंदन, खरंच सांगते. कारण ना त्यांना भावी आयुष्यामध्ये ना त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. एक वय झाल्यानंतर त्या गोष्टी होणं शक्य आहे, पण वयाच्या आत, म्हणजे आता वयाच्या आत बऱ्याच मुलांना हार्ट अटॅकचे प्रमाण येते. आत्ताच मी 2-3 व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये ना म्हणजे वयाच्या आतच हार्ट अटॅक आणि कॅन्सर वयाच्या आतच असं दिसून आलं. यापूर्वी इतकं काही दिसून येत नव्हतं. आजार होते पण इतके झपाट्याने वाढत नव्हते जे आत्ताच्या कंडिशनला वाढतायत. तर ज्यांनी हे इंजेक्शन घेतले नाही ना त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आहे, कारण त्यांना ह्या आजारांना किंवा त्यांना हे जे शरीरामध्ये होणारे आमच्या बदल आहेत ते त्यांना होणार नाही.